जय महाराष्ट्र मित्रांनो. शेतकरी राजा असतो ना, तो पहाटे 5ला उठतो, आवरतो, जेवणाची शिदोरी घेतो आणि शेतामध्ये जातो. 6 वाजता शेतामध्ये जातो. असं कोणतं मूल्य शेतकऱ्यानं अंगीकारलेलं आहे की ज्यामुळं तो ऊन पाऊस वारा याची तमा न बाळगता 6 वाजता शेतामध्ये जातो? कोणतं जीवन मूल्य त्याच्याकडे आहे? आपण शरीराचा आरोग्याचा खुराक बनवला, मनाचा आहार कोणता असणार ते आपण बनवणार आहोत. आता माझ्याकडं कोणतं जीवन मूल्य माझ्यामध्ये निर्माण झालं पाहिजे की जेणेकरून माझं मॅनिफेस्टेशन जीवनामध्ये मी यशस्वी होईल. मॅनिफेस्टेशन म्हणजे काही टेक्निक नसतं मित्रांनो. टेक्निकमुळे मॅनिफेस्टेशन यशस्वी होत नसतं. मूल्य लागतात, मूल्य. एखादा व्यवसाय, एखाद्या नोकरीमध्ये मला यशस्वी होण्यासाठी माझ्यामध्ये काहीतरी मूल्य लागतात. ती मूल्य निर्माण करावी लागतात. 2026 साली कमीत कमी 12 जीवन मूल्य आहेत ना, ते आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजेत. जी मोठी लोक असतात ना, ते मॅनिफेस्टेशन टेक्निकमुळे श्रीमंत होत नसतात. त्यांच्यामध्ये मूल्य असतात, मूल्य. जी मूल्य आपल्यामध्ये नाही ती मूल्य त्यांच्यामध्ये आहेत, त्यामुळे ती यशस्वी होत आहेत. आपल्याला ती मूल्य कोणती ती शिकायची आहेत. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. शेतकरी राजा सकाळी 6ला उठून जातो, कितीही पाऊस असू दे, ऊन असू दे, वारा असू दे. असं कोणतं मूल्य त्यानं अंगीकारलेलं आहे म्हणून तो सकाळी 6 वाजता उठून जातोय? ते मूल्य कोणतं मला सांगा. अशी 12 मूल्य 2026 साली आपल्याला शिकायचे आहेत की जेणेकरून मी जे काही 2026 साठी ठरवलंय ते पूर्णत्वास नेणार आहे. धन्यवाद.